आमचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवत आहे का आम्हाला श्री साहेब हे करत नाही का गृहमंत्र्यांनी सांगितलं यांना भेटू नका म्हणून राजकीय मंडळाच्या तास वेळ असतो यांना काढायच्या फुटेज शिंदेना राजीनामा लबाड फडणवीस साहेबांना राजीनामा छत्रपती शिवाजी महाराज की अटक करा अटक करा आरोपींना अटक करा अटक करा अटक करा आरोपींना अटक करा आरोपीवर गुन्हा आमच्या भावना तुम्ही करताय का आमच्या भावना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की महाराष्ट्राचं आराध्य दैवत अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवणमध्ये उभा केला आणि तो पुतळा इतका डुप्लिकेट होता की 8 महिने 22 दिवसात तो पुतळा पडला. तो गडबडीत पुतळा उभा केला कारण त्यांना लोकसभेचे इलेक्शन हाणून पाडायचं होतं त्या पुतळ्यावर. त्याच्यामुळं हे डुप्लिकेट काम झालं आहे आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सांगतात की ताशी 45 किलोमीटर वेग होता. अहो मुख्यमंत्री साहेब तिथं झाडाचं पान पण पडलेलं नाही, तिथं पुतळा पडतोय. हे काम डुप्लिकेट झालेलं होतं. जे काम ज्या शिल्पकारांना केलं आहे किंवा ज्याला त्याला डुप्लिकेट करायला लावलं आहे अशा सगळ्या गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील त्यांनी ह्याची जिम्मेदारी सांभाळून गुन्हा दाखल राजीनामा द्यावा. तसेच आम्ही धाराशिव म्हणून काल त्यांना लेखी स्वरूपाचं निवेदन दिलं किंवा आमच्या भावना दुखवल्या त्या आपण गुन्हे दाखल करून घ्यावे. पण आमच्या PI साहेबांनी सांगितलं की मला 2 दिवसाचा वेळ द्या. अहो साहेब मी जर तुमच्या गाडीच्या काचेवर दगड मारला तर तुम्ही माझ्यावर लगेच 353 गुन्हा दाखल करताय. तुमची काच महत्त्वाची का आमचं आराध्य दैवत महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं काल आम्ही वाट बघितली पण आज वाट बघत नाही. या SP-ला या गृहमंत्र्यांनी सांगितलं असेल की बाबा कुठं गुन्हा दाखल करून घेऊ नको, वातावरण कुठेही ढवळू नको. त्याच्यामुळे ह्या गृहमंत्र्यांनी ह्या SP-नं सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. आम्हाला ह्या SP-ने 1 तासाची वेळ दिली. 1 तासात मी गुन्हे दाखल करायचे आदेश देतो म्हणून. जर 1 तासात जर गुन्हे नाही दाखल झाले तर अख्ख्या धाराशिवमध्ये वातावरण तंग होईल आणि ह्याची जिम्मेदारी गृहमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि SP-ने घ्यायची. थांबतो. चर्चा काय झाली मध्ये? आमची चर्चा झाली वाट बघतोय. त्यांनी 1 तास दिलता. 2:30 वाजेपर्यंत आम्ही वाट बघतोय. जर 2:30 वाजेपर्यंत जर गुन्हा दाखल नाही केला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि ते शिल्पकार असतील जे अधिकारी ह्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर जर गुन्हा नाही दाखल झाला तर धाराशिवमध्ये जिल्ह्यात तोडफोड चालू होईल. ह्याला जिम्मेदार हे राहतील.